नमस्कार. हर्षवर्धनची बायको विजया रडून रडून हर्षवर्धनला नको करून ठेवते. विजया म्हणत असते, काय हो, का असं वागताय तुम्ही? तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही का? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, काय डोकं फिरलंय का तुझं? असं का बोलतेस तू? मला माझ्या मुलाबद्दल काहीच वाटणार नाही असं का बोलतेस? त्यावर विजया म्हणत असते, कारण तुम्ही काहीच हालचाल करत नाही आहात. बाप आहात ना तुम्ही त्याचे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो मग मी काय करू? तुला असं वाटतंय का मी काहीतरी चमत्कार करून दाखवू? त्यावर विजया म्हणत असते, अहो चमत्कार नको, निदान तुम्ही आपल्या मुलाला जाऊन घरी तरी आणू शकता ना. त्याने चालवलेला पोरखेळ तुम्ही थांबवूच शकता ना. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून मी जाऊन येतो. आणि मग हर्षवर्धन फायनली आता ऊर्जाच्या भारतनगर चाळीमध्ये जायला निघालेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा येणारच आहे, पण याची चाहूल मात्र ऊर्जा आणि शौर्यला नसते. इकडे आपण पाहतोय आता पूर्वा शौर्यला म्हणत असते, शौर्य इथे बस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, बोला ना काकू. शौर्यला पूर्वा म्हणत असते, मी माझ्या मुलीचा हात खूप मोठ्या विश्वासाने तुझ्या हातात दिलाय. त्यामुळे मला तुझ्याकडनं ही अशी अपेक्षा आहे की अगदी शेवटपर्यंत तू तिची साथ द्यावी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काकू काळजी नका करू, आता ऊर्जा ही माझी जबाबदारी आहे. तुम्हाला असं कुठेच वाटणार नाही की मी माझी जबाबदारी झटकतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वाला खूप बरं वाटतं. आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, आई आई काय चाललंय तुझं? तू तुझ्या जावयाला खूप त्रास देतेस असं नाही वाटत का तुला? त्यावेळेला थेट शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आधी तर क्लिअर करतो हा, मी काकूंचा जावई नाहीये. आता हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे? त्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे मी त्यांचा मुलगा आहे, हो ना काकू? आणि अशातच आता तिघही हसू लागतात. तेवढ्यात आपण पाहतोय दारात हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धनने या तिघांना हसताना पाहिलेलं असतं. तेवढ्यात ऊर्जाचं लक्ष समोरच दारात आलेल्या हर्षवर्धनकडे जातं. आणि ऊर्जा शौर्यला म्हणत असते, शौर्य शौर्य तुझे बाबा आलेत. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य वळतो आणि लगेचच उठून उभा राहतो आणि लगेचच बोलू लागतो, डॅड, डॅड तुम्ही इथे? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो यावं लागलं मला, तू मला इथे यायला भाग पाडलायस. आता हर्षवर्धनचा रुबाब तर खूपच वेगळा असतो. आणि पूर्वाच्या लक्षात आलेलं असतं की हर्षवर्धन हा इथे नक्कीच काहीतरी राडा घालायला आलाय, कारण त्याच्या चेहऱ्यावर ना ते दिसत असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, डॅड या ना बसा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तू काय समजलास मला? मी या ठिकाणी येऊन मिडल क्लास घरामध्ये बसीन? मी तुला आत्ताच्या आत्ता इथून न्यायला आलोय. हे वाक्य ऐकल्यावर थेट आता हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्ही आम्हाला न्यायला आलात? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आम्हाला नाही तुला, फक्त तुला, तू माझा मुलगा आहेस, हर्षवर्धन जहागीरदारचा. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, नाही डॅड, मी माझ्या बायकोशिवाय कुठेही जाणार नाही. जर तुम्ही माझ्या बायकोला ॲक्सेप्ट करत असाल तर मी तिथे तुमच्या घरात यायला तयार आहे. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनचा राग अनावर होतो आणि तो बोलू लागतो, पूर्वा, पूर्वा शेवटी तू तुझ्या मनासारखंच केलंस. असं तसं आता हर्षवर्धन पूर्वाला बोलू लागतो. पूर्वाला हर्षवर्धन म्हणत असतो, माझ्या घरात आधी तू तुझी मोठी मुलगी पाठवलीस आणि त्यानंतर छोटी, म्हणजे आधीपासूनच सगळा डावपेच तू आखून ठेवला होतास. तुझा नवराही तसाच होता, म्हणूनच तो स्वतःला फास लावून गेला. लक्षात ठेव पूर्वा, तू जे काही करतेस ना ते योग्य नाहीये. अशाने तू स्वतःचं वाटोळं आणि तुझ्या मुलीचंही वाटोळं करून घेणार आहेस. असं तसं हर्षवर्धन बोलत असताना शौर्यला मात्र प्रचंड चीड येते आणि शौर्य बोलू लागतो, डॅड, डॅड जर तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल ना तर कृपया करून चुकीचंही बोलू नका. नाही थांबलात तुम्ही इथे तरी चालेल, आत्ताच्या आत्ता तुम्ही निघा.
पण माझ्या बायकोला किंवा माझ्या सासूला तुम्ही काहीच बोलायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे वा, म्हणजे या मुलीसाठी, जी मुलगी तुला फार फार तर 2 महिने किंवा 4 महिने ओळखत असेल, या मुलीसाठी तू तुझ्या वडिलांचं 27 वर्षांचं प्रेम विसरतोयस? अरे जरा तरी विचार कर. तळ हाताच्या फोडासारखं जपलंय मी तुला, आणि तू या कालच्या पोरीसाठी स्वतःच्या बापाला बोलतोयस, स्वतःच्या बापाला भिडतोयस. त्यावर मात्र आता हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, नाईलाज आहे माझा. मला तुम्हाला उलट बोलायचं नाहीये, पण ते बोलायला तुम्ही मला भाग पडताय. तुम्ही जरा तरी विचार करा. तुम्ही जे काही बोलताय ना, त्यात भले काही चुकीचं नसेल, पण मलाही माझ्या बायकोला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. कारण माझी बायकोच आता माझं काही सर्वस्व आहे. हे सगळं बोलत असताना हर्षवर्धनला आता खूपच राग आलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, मी तुला शेवटचं विचारतोय, तू तुझा निर्णय बदलणार आहेस की नाही? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड, मी देखील तुमचाच मुलगा आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला भिडणार. लक्षात ठेवा, मीही माझ्या बायकोचा विचार अजिबातच सोडणार नाही. तुम्हाला जर मी त्या घरात हवा असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते मी माझ्या बायको सकटच येणार. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन आता मनातल्या मनात बोलतो, म्हणजे कितीही काही झालं तरी या ठिकाणाहून आता फायनली मला रिकाम्याच हाताने जावं लागणार आहे. कारण हा जो मुलगा आहे तो माझाच रक्ताचा आहे, आणि मला देखील त्याच पद्धतीने भिडतोय. आता घरी जाऊन विजयाला काय तोंड दाखवू मी? विजयाला तर सांगून आलो होतो की मी शौर्याला आणतोय, काळजी करू नकोस तू. जर घरी रिकामा गेलो तर विजया घर डोक्यावर घेईल आणि रडून रडून नको करून टाकेल. आता लगेचच हर्षवर्धन शेवटचं पूर्वाला म्हणत असतो, पूर्वा, मी माझ्या मुलाशी नाही तर तुझ्याशी बोलतोय. बघ काय तो विचार कर. तुला जर तुझ्या मुलीचं भविष्य सिक्युअर हवं असेल ना, तर आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला तुझ्या मुलीपासून वेगळं कर. कारण तू आणि तुझ्या मुलीने माझ्या मुलाला अडकवलंय, माझ्या मुलाचा साधेपणाचा फायदा घेतलाय. हे सगळं ऐकल्यावर आता पूर्वा म्हणत असते, हर्षवर्धन, एकच विचार सारखा करू नका. जरा प्रेमाच्या नजरेने सुद्धा बघा. खरंच दोघं एकमेकांवर किती प्रेम करतायत हे दिसत नाहीये का तुम्हाला? त्यावेळेला पूर्वाला हर्षवर्धन म्हणत असतो, त्या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम चुलीत जाऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. प्रेम करायचं वय आहे का हे? हे तर आपलं करिअर करायचं वय आहे, आणि करिअर करायच्या वयामध्ये प्रेम करून तुझी मुलगी मला डावपेच करून हरवताना दिसत आहे मला. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा म्हणत असते, म्हणजे तुम्हाला तुमच्या हरण्याची भीती आहे, तर तुमच्या मुलाने लग्न केलं याचा तुम्हाला फारसा फरक पडत नाहीये. तर उद्या जाऊन माझी मुलगी म्हणजे तुमची झालेली सून तुम्हाला कोर्टात अगदी सगळ्यांसमोर खाली खेचणार आणि तुमचा खेळ संपवणार याची तुम्हाला भीती वाटते. तर हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, ए पूर्वा, काही काय बोलू नकोस हा. मी हर्षवर्धन जहागीरदार आहे. मी तुझ्या या मुलीचा सिनियर आहे, आणि ती ज्युनियर. ती काय टिकणार कोर्टात माझ्या समोर? त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, डॅड, आता ती तुमची सून आहे, मग तुम्ही तिच्या विरोधात का खेळी करणार? त्यापेक्षा ही केस सोडून द्या ना. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अजिबात नाही. मी शिर्केंना वचन दिलंय की तुझं लग्न अर्पिताशीच होणार. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड, तुम्ही स्वप्नात आहात का? तुम्हाला कळत नाहीये का? का तुम्हाला कळवून घ्यायचं नाहीये? मी स्वतःच्या मर्जीने हे लग्न केलंय, आणि ते भूतकाळ सुद्धा गेलंय. आता भविष्य काळ सांगतो तुम्हाला. माझी बायको ऊर्जा आणि आमचं होणारं बाळ येते लक्षात तुम्हाला? हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, अरे किती पुढचा विचार करतोयस तू? मी तर हे लग्न मोडून या ऊर्जाला पूर्वाच्या घरी कायम ठेवून बघ तुझी सुटका करून नेतो की नाही. त्यावेळेला आता फायनली हर्षवर्धनने शौर्याचा हात धरलेला असतो आणि शौर्याला जरा पुढे ओढत आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळेला आता ऊर्जा आणि पूर्वा खूपच चिंतित होतात, कारण हर्षवर्धन ज्या पद्धतीने शौर्याला नेत असतो त्यावरून आता शौर्य जर हर्षवर्धन बरोबर गेला
तर मात्र सगळ्या चाळीसमोर आपली नाचक्की होईल आणि आपल्या मुलीला न्याय मिळणार नाही असा विचार पूर्वाच्या मनात आलेला असतो. पण तेवढ्यात शौर्याने हर्षवर्धनचा हात झटकलेला असतो आणि तो बोलू लागतो, डॅड, डॅड नका वागू असं. मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला माझ्या बायकोपासून वेगळं व्हायचं नाहीये. बघा काय तो विचार करा. आणि अशातच आता थेट हर्षवर्धन बोलू लागतो, अरे तुला तुझ्या बायकोचा विचार, तिची तळमळ, तिचं प्रेम दिसतंय. मला माझ्या बायकोला द्यायला उत्तर नाहीये, त्याचं काय करू? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मॉमसाठी तुम्ही हे सगळं करताय, तर तुम्हाला ऊर्जा घरात सून म्हणून नकोच आहे, फक्त मॉमसाठी तुमची धावपळ चालली आहे. तर त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, मी तुला शेवटचं विचारतोय, तू येणार आहेस की नाही? त्यावर मात्र आता मागचा पुढचा विचार न करता थेट शौर्य बोलत असतो, अजिबात नाही. हा शौर्य आता त्या घरात येणार ज्या वेळेला ऊर्जा शौर्य हर्षवर्धन जहागीरदार घरात नाव लावून प्रवेश करत नाही तोपर्यंत. त्यावर लगेचच आपण पाहतोय विजयाचा फोन हर्षवर्धनला आलेला असतो आणि हर्षवर्धन कपाळावर हात मारतो. त्याच वेळेला आता पुन्हा पुन्हा येत असलेला फोन हर्षवर्धनला उचलावा लागतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय विजया बोलत असते, अहो कुठपर्यंत आलात तुम्ही? या ना लवकर, मी शौर्याची खूप आतुरतेने वाट पाहते. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, विजया, तुझा हा मुलगा नालायक ठरलाय. तो नाही येत आहे, तो फक्त या ऊर्जाचे गुणगान गात आहे. त्याला आपण केलेल्या प्रेमाची काहीच कदर नाहीये. विजया म्हणत असते, म्हणजे म्हणजे तुम्ही माझ्या मुलाला आणणार नाही आहात तर? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं असं काय करतेस? मी त्याला आणायलाच आलो आहे ना, पण तोच येत नाहीये तर मी काय करू? त्यावेळेला विजया म्हणत असते, ते काय मला माहिती नाही, मला माझा मुलगा माझ्या घरात हवाय, नाहीतर तुम्हीही घरात यायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन आता तिथेच मांडी घालून बसतो आणि स्वतःच्या कपाळावर हात मारत म्हणत असतो, काय दिवस आलेत, काय दिवस आलेत त्या हर्षवर्धन जहागीरदारवर. स्वतःच्या मुलाला घरात नेण्यासाठी स्वतःच्या बायकोच्या मनासारखं करावं लागणार आहे, पण मुलगाच लाथाडतोय. आणि अशातच आपण पाहतोय शौर्य आता हर्षवर्धनला उठवत असतो. तो म्हणत असतो, प्लीज डॅड उठा, चार लोकांसमोर अशी नाचक्की करू नका माझी. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे नालायका, तुझी नाचक्की होते, माझी होत नाहीये का? अरे तिथे तुझी आई मला घरात प्रवेश करू देत नाहीये तुझ्याशिवाय. माझं चरी बाजूने मरण झालंय आणि तरी तुला काही वाटत नाही. त्याच वेळेला आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन आता थेट तिथून उठलेला असतो आणि शेवटी तो मनात म्हणत असतो, या ऊर्जा आणि पूर्वाला तर नंतर पाहीन मी, पण आधी या शौर्याचं डोकं ठिकाणावर आणावंच लागेल. हर्षवर्धन म्हणत असतो, बघ, मी सक्त ताकीद तुला शेवटची देतोय. जर तू माझ्याबरोबर आत्ता घरी आला नाहीस ना, तर फायनली सांगतो, प्रॉपर्टीमधून 1 रुपयाही तुला देणार नाही. सगळ्या प्रॉपर्टीमधून तुला बेदखल करून टाकीन. आता हे ऐकल्यावर ऊर्जा आणि पूर्वाला खूप मोठा धक्का बसतो आणि अशातच आता पूर्वा म्हणत असते, बाप रे, एवढी मोठी धमकी. बहुतेक शौर्य आता बहुतेक आपल्या विरोधात जाईल आणि हर्षवर्धनच्या बाजूने. त्याच वेळेला शौर्याला हर्षवर्धन म्हणत असतो, बघ काय तो विचार कर, चल नाही तर माझ्या बरोबर घरी. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड, डॅड, तुम्हाला काय वाटलं? मी तुमच्या घरी आतापर्यंत राहत होतो ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रॉपर्टीसाठी, अहो तुमच्या प्रेमासाठी. पण आता तुमचं प्रेमही राहिलेलं नाहीये माझ्यावर. जर तुमचं प्रेम माझ्यावर राहिलं असतं ना, तर तुम्ही माझ्या बायकोला अगदी प्रेमाने ऍक्सेप्ट केलं असतं. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे तुला असं म्हणायचंय का, तू या सगळ्या प्रॉपर्टीला लाथाडून इकडेच राहणार आहेस? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, मी काय करणार ते महत्वाचं नाहीये, पण तुम्ही मला प्रॉपर्टीमधून 1 रुपया काय किंवा 10 पैसेही दिले नाहीत ना, तरी मला काही फरक पडणार नाही. कारण माझी बायको वकील, मी वकील, आम्ही दोघं मिळून कमवून खाऊ. आमची चूल भाकरी आम्ही पेटवू, आम्ही खाऊ, नका काळजी करू त्याची. हे सगळं ऐकल्यावर मात्र पूर्वा आणि ऊर्जाला जास्तच बरं वाटतं आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, थँक्यू, थँक्यू शौर्य, खरंच आज मला तुझ्यावर प्रेम केल्याचा खूप मोठा अभिमान वाटतोय. हे सगळं ऐकल्यावर मात्र पूर्वा म्हणत असते, हो, मलाही शौर्य माझा जावई असल्याचा अभिमान वाटतोय.
आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, चुलीत घाला तो अभियान तुमचा. कसला अभिमान अभिमान करताय तुम्ही? अरे जरा तरी विचार करा. इकडे आपण पाहतोय फायनली आता विजयाला ही जी दिव्या असते ती टोचून बोलत असते, ओह ओ आईसाहेब, अहो तुम्ही जरा काहीतरी विचार करा. अहो ती जी माझी बहीण आहे ना ऊर्जा, ती जर या घरात आली ना तर या घराचा सत्यानाश हा अटळ आहे. अहो खूप पनवती आहे ती. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या शौर्यावर खूप मोठा प्राणघातक हल्ला झाला होता. त्याला कारणीभूत देखील माझीच बहीण ही ऊर्जा होती. मी तुम्हाला मागेच म्हणाले होते या ऊर्जाच्या नादी लागू नका, पण तुम्ही माझं ऐकला नव्हतात. यापुढे माझं ऐकाल अशी माझी अपेक्षा आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आदित्य तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो, ए ए दिव्या, माझ्या आईला नको त्या गोष्टींमध्ये भडकवण्याची कामं बंद करा, आधीच सांगतो तुला. त्याच वेळेला आपण पाहतोय आता दिव्याला शेवटी आदित्याने झापल्यावर आदित्याला दिव्या म्हणत असते, ए आदित्य, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला असं टोचून बोलायचं नाही. माझं जर टाळकं सटकलं ना तर मी काय करेन सांगता येत नाही. त्यामुळे माझ्यापासून 4 पावलं लांब राहायचं हा. त्यावर मात्र आता विजय म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? सिच्युएशन काय आणि तुम्ही बोलताय काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सारखं सारखं तुम्ही त्याच पद्धतीने बोलणार असाल ना तर मी तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढून टाकेन. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळणार आहे की जे पाहिल्यानंतर आपल्याला खरंच या दोघांची कीव येणार आहे. आणि एकदा का या दोघांची कीव आली तर इकडे हर्षवर्धन आपल्या पद्धतीने सगळ्या पद्धतीचा गेम करणार. बाकी तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.